गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. 14 विद्या 64 कलांच्या अधिपती हे गणपती गजानना, या महाराणी संध्यावलीचा तुझ्या चरणी प्रणाम. देवा, खरोखरच माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं सतत वाटतं मला. कारण हे सारं जे वैभव मला मिळालंय ना, ते फक्त आणि फक्त गजानना तुझ्या आशीर्वादाला. आणि म्हणूनच तर या माझ्या साऱ्या सुखाचा लोभ कुणालाही वाटावा असं हे सारं सुख पाहिल्यानंतर मन माझं एवढं भरून येतं ना. आणि म्हणूनच तर अनेक स्वप्न उराशी बाळगून संसाराच्या यशपूर्तीसाठी जन्म सटत राहावं. जीवन सौख्याच्या उत्कर्षासाठी संसार या प्रवास उडून ठेवतात आणि निस्वार्थ शिपणानं संसार वेलीवर बहर आणावा, हेच आम्हा स्त्रियांचं कर्तव्य नाही का? पण हो, माणसाचं मन हे आशावादी असतं. त्याच आशापूर्ण नजरेनं तो सर्वत्र पाहत असतो. सुख म्हणजे काय, ते कुठे मिळेल आणि कसं मिळेल, या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता माणूस आपलं जीवन असंच व्यर्थ घालवतो. पण शेवटच्या श्वासापर्यंत मात्र त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. अहो, मुळात आपण आपल्या जीवनात जेवढं समाधान मानू ना, त्यावरच आपलं सुख अवलंबून असतं. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी हा माझा संसार सुखाचा आणि समृद्धीचा करण्याचा प्रयत्न करते. पण देवा, न मागून सुद्धा बरंच नाही तू माझ्या पदरात दिलीस. आणखी काय मागू तुझ्याजवळ? या अखिल साम्राज्याची महाराणी देवा तूच मला केलंयस. या अखिल प्रजेची माता देवा तूच मला केलंयस. कोणत्याही सौंदर्यशाली स्त्रीला माझ्यासारखा हेवा वाटावा असं माझ्या सौभाग्य देवतेचं स्वरूप आपल्या कर्तव्यात सदैव दक्ष राहावा आणि फक्त निस्वार्थ मनानं या जनतेची सेवा करावी, हेच ब्रीत आपल्या उराशी बाळगून एक निष्ठेनं या मायाभूमीसाठी झटतायत. देवा, आतापर्यंत त्यांच्या पाठीशी तुझ्या कृपेचा कृपा आशीर्वाद तसा ठेवलास ना, तसाच तो सदतीत राहू दे, एवढंच तुझ्या चरणी मागणं मागते. आजचा दिवस आहे तो फार आगळा आणि वेगळा. आज आहे ती संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनोभावे भगवंताचं पूजन केलं. महाआरती आता थोड्याच वेळात होईल. सगळे दास दासी नोकर चाकर सगळे म्हणजे प्रजा या महाआरतीसाठी उपस्थित राहतील. महाआरती झाल्यानंतर तीर्थप्रसाद होईल आणि तीर्थप्रसाद घेऊन या संकष्टी व्रताची सांगता होईल. देवा, माझ्या सौभाग्य सुद्धा अजून यायचे आहे. पण या दिवशी असं म्हणतात, सतत देवाचं नामस्मरण केलं ना की आपल्या जीवनातली सगळी विघ्न दूर होतात. देवा, तुझं नामस्मरण तर सदैव माझ्या मुखात असतं. सुखाच्या क्षणी सतत तुझं नामस्मरण असतं, पण दुःखाच्या वेळी सुद्धा देवा तुझा विसर न व्हावा अशी बुद्धी दे. तुला जर काही द्यायचं असेल ना तर देवा, मला माझ्या जीवनात काही नको देऊ. ही जी माझी दये मायेची माणसं आहेत ना, ही जी माझी लाख प्रजा जनता आहे ना, यांना मात्र भरभरून सुख दे. माझ्या नशिबी दुःख आलं तरी पण चालेल, पण माझ्या वाटेचं सुख या माझ्या मायेच्या माणसाला दे. एवढंच तुझ्या चरणी मागणं मागेल, एवढंच तुझ्या चरणी मागणं मागेल. बुद्धी दे.